नमस्कार मित्रांनो, माझं नाव आरवी. प्रियांनो, आज आपण 21व्या शतकातलं वैज्ञानिक दुःख हा विषय घेऊन थोडंसं 5 मिनटं बोलणार आहोत. प्रियांनो, आपल्या भारतीय इतिहासात पाहिलं आणि प्राचीन मानवी अ, जीवनामध्ये पाहिलं, एका भारतीय म्हणा, एशिया म्हणा किंवा जागतिक याच्यामध्ये, तर ज्यावेळेस धर्म हळूहळू रंगरूप घेत गेला, एक आकार घेत गेला आणि एक आकार घेता घेता ज्यावेळेस डावे उजवे विचार करणारे काही संत तत्त्वज्ञानी घडून गेले, त्यांनी त्यावेळेस धर्माला क्रिटिसाइज करायला सुरुवात केली. क्रिटिसाइज म्हणजे धर्मामधला अ, अवैज्ञानिक म्हणता येणार नाही, पण धर्मामधला अमानवी किंवा चुकीचा किंवा अंधश्रद्धेला धरून असलेल्या जेवढ्या गोष्टी होती की जिथं मानवीचं हित नाही, अशा सर्व गोष्टींना क्रिटिसाइज करून त्याच्या विरुद्ध बंड पुकारला. तो आज तगायात चालू आहे. अशी संतांची मोठी चेन आहे, परंपरा आहे, ती संपूर्ण जगाला लाभलेली आहे, आपल्याला पण ती लाभलेली आहे. पण नंतर मध्यंतरी एक 40-50 वर्षापूर्वी ओशोसारखे विचारवंत होऊन गेले. ते तत्त्वज्ञानी नव्हते, पण त्यांनी तत्त्वज्ञानाचा दांडगा अभ्यास केलेला एक तर्कशील बोलणारे व्यक्तिमत्व होतं. त्यांनी कुठंतरी एक आशा व्यक्त केली होती की बाबा, विज्ञानामुळे गरिबी नष्ट होईल, आणि ती आशा त्यांनी जी व्यक्त केली ती आज तसं पाहता 50 वर्षानंतर आपल्या पदरामध्ये निराशात पडलेली आहे. विज्ञान तिथंही थोडंसं कमजोर पडलेलं आहे माणसाची गरिबी दूर करण्यासाठी किंवा माणसाला सुख देण्यासाठी. त्यामुळेच मी म्हणतो की हे 21व्या शतकातलं वैज्ञानिक दुःख आपण सहन करत आहोत. वैज्ञानिक दुःख अर्थात की आज माहिती तंत्रज्ञानाच्या संशोधनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या जेवढ्या गोष्टी आलेल्या आहेत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रकृतीवर, निसर्गावर मोठ्या प्रमाणात याचा आघात झालेला आहे. आणि ह्या आघातामुळं आज मानव मोठ्या दुःखातून जात आहे. पण एकीकडं विज्ञान दुःख देत आहे आणि दुसरीकडं आपण त्याला आजही म्हणू की माणसाची शारीरिक उत्क्रांती थांबलेली आहे, पण वैचारिक आणि भावनिक उत्क्रांती अजूनसुद्धा होत आहे. मी नक्कीच म्हणेल की गौतम बुद्धांपासून ते आजपर्यंत जेवढी काही संत महाजन होऊन गेले, दुःख घालवण्यास सगळे असमर्थ ठरलेले आहेत. किंबहुना निसर्गाच्या चमत्काराने अशी उत्क्रांती, भावनिक उत्क्रांती आपल्याला लाभली आहे की आपण आपले दुःख लपवण्यामध्ये सामर्थ्यशील झालेलो आहोत. आजचा प्रत्येक व्यक्ती दुःख लपवण्यामध्ये खूप शक्तिशाली आहे. खरोखर माणूस खूप शक्तिशाली आहे. आणि त्यात हे धर्म, आर्थिक संकट असताना त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो एक हे वैज्ञानिक दुःख जी नोकरीच्या दृष्टिकोनातून खूप हानिकारक आहे आणि मुळात मानवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह करणारं हे नवे दुःख आहे, संशोधन आहे. तर आज प्रत्येक गोष्टीला वैज्ञानिक दृष्टिकोन असणं खूप महत्त्वाचं आहे. जरी 21व्या शतकामध्ये असं ग्राह्य धरलं जातं, तरी तो किती असावा, कुठं माझी विज्ञानावर श्रद्धेतून अंधश्रद्धा कन्वर्ट होती, ह्यावर सुद्धा थोडेसे व्यक्तींनी विचार केला पाहिजे. तर हजारो वर्ष झाली धर्मावर मोठ्या प्रमाणात क्रिटिसाइज केलेलं आहे. त्यातला खोतडपणा, अंधश्रद्धा, अवैज्ञानिक गोष्टी काढलेल्या आहेत. तर आज विज्ञानाला सुद्धा क्रिटिसाइज करणारे काही विचारवंत पुढे यावे आणि त्यांनी खरोखरच मानवहितासाठी विज्ञानाला सुद्धा क्रिटिसाइज केलं पाहिजे. नाहीतर पुन्हा एक नवा ट्रेंड येईल की त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून आत्महत्या केली, तो वैज्ञानिक दृष्टिकोनातून जीवनात उद्ध्वस्त झाला. हे झालेली आहे. गरिबाला सुद्धा किती वैज्ञानिक दृष्टिकोन देऊन ती गरिबी किती वैज्ञानिक आहे हा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्यसन किती वैज्ञानिक आहे, म्हणजे त्याला किती शास्त्र, सायन्स, सायकोलॉजी, बायोलॉजीचा आधार आहे, DNA चा आधार आहे, हे संशोधन केलेलं आहे. तर प्रत्येक गोष्ट जर का त्या मापात येत असेल तर त्याला पर्याय अध्यात्म आणि मानवता ही नक्कीच विज्ञानाला असू शकते आणि तीच एकमेव आहे. तर विज्ञानाचं दुःख आपण आज सहन करत आहोत. या दुःखातून बाहेर पडण्यासाठी सायन्सला सुद्धा क्रिटिसाइज, सायन्स, टेक्नॉलॉजी, सायन्सचे खूप शाखा आहेत, त्या सगळ्याला आपल्याला क्रिटिसाइज करण्याची आज आवश्यकता आहे असं मला वाटतं. धन्यवाद.